लाईफ पॉझिटिव्हच्या एका नवीन सादरीकरणामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. काल 31 मार्च 2024, कालचा दिवस दिनविशेषामध्ये नाथ षष्ठी म्हणून प्रसिद्ध होता. संत एकनाथांनी या दिवशी आपले ऐहिक जीवन ईश्वराप्रती समर्पित केले. तो दिवस शांती ब्रह्म संत एकनाथ यांचा स्मृती दिन आणि या दिनाच्या निमित्ताने आपण संत एकनाथांचा परिचय करून घेणार आहोत, त्यांच्या तत्वज्ञानाचा. संत एकनाथांच्या आयुष्यामध्ये 6 अंक अतिशय महत्वाचा आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे 31 मार्च 2024 या सर्व अंकांची, या दिवसाच्या सर्व अंकांची बेरीज केली असताना ती 6च येते. संत एकनाथांच्या जीवनामध्ये 6 अंक अत्यंत महत्वाचा आहे. बघा, त्यांचा जन्म 1533 चा आहे. 5 अधिक 1 6, 3 अधिक 3 6, 1599 फाल्गुन वद्य षष्टीला त्यांचा मृत्यू झाला. द्वादशीला जन्माला आले ते. कार्तिक मासाच्या शुक्ल पक्षाच्या द्वादशीला ते जन्माला आले आणि फाल्गुन वद्य षष्ठीला त्यांनी समाधी घेतली आणि तो दिवस एकनाथ षष्ठी म्हणून पैठण येथे साजरा केला जातो. संत एकनाथांचे गुरु सद्गुरु जनार्दन स्वामी होते आणि जनार्दन स्वामी हे दत्तोपासक होते. संत एकनाथांनी वयाच्या 6व्या वर्षी सद्गुरु जनार्दन स्वामींना गुरु म्हणून मनोमन स्वीकारलं होतं. संत एकनाथांचे आई आणि वडील यांचा मृत्यू अकाली झाला. ते लहान असतानाच झाला आणि त्यामुळे त्यांचे आजोबा चक्रधर यांनी त्यांचा सांभाळ केला. वयाच्या 6व्या वर्षी ते गुरूंकडे गेले आणि गुरूंकडे त्यांचं वास्तव्य दौलताबाद येथे 6 वर्ष होतं. आणि फाल्गुन वद्य षष्टीला नाथांना गुरूंचा अनुग्रह प्राप्त झाला आणि गुरूंनी नाथांना शूलीभंजन पर्वताच्या परिसरामध्ये भगवान दत्तात्रेयांचं प्रत्यक्ष दर्शन घडविले. नाथांच्या जीवनातील 6 या अंकाचं महत्व अनन्यसाधारण आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेल. सद्गुरु जनार्दन स्वामींनी दत्तात्रेयांचं दर्शन घडवल्यानंतर नाथांना त्यांच्या जीवन कार्याचा मतितार्थ समजावून सांगितला आणि ते 3 अभंग या ठिकाणी आहेत.
किती सोपा उपदेश करून दिला जनार्दन स्वामींनी. संतासी नमन, आलिया अन्नदान, या परते कारण आणिक नाही. सोपा आहे. दोनच काम करायचे. जे संत आहेत त्यांच्या चरणी नतमस्तक व्हायचं, आणि जो आपल्या दारामध्ये आलेला आहे त्याला अन्नदान द्यायचं. याच्यापेक्षा दुसरं काहीही महत्वाचं नाही. तिसरी महत्वाची गोष्ट सांगितली गुरूंनी, सर्व भावे वारी पंढरीची करी. सर्व भावे, तन मन धनाने पंढरीची वारी कर. काया वाचा मन आणि बुद्धी पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी वहा. समभावे वारी पंढरीची करी. आणिक व्यापारी गुंतू नको. दुसऱ्या कुठल्याही व्यवहारामध्ये तू गुंतू नको. म्हणे जनार्दन घेई हाच बोध. म्हणे जनार्दन घेई हाच बोध. सांडोनी सर्वदा द्वेष भेद. आपल्या जीवनामध्ये द्वेष कधी येऊ देऊ नको, आणि आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या माणसांमध्ये मतभेद भेद करू नकोस. त्यांना क्लासिफाय करू नकोस. त्यांना विशिष्ट चौकटीत बांधू नको. सर्व मानव आहे, सर्व ईश्वराची लेकर आहे, या भावाने त्यांच्याशी वाग. मगाशी सांगितल्याप्रमाणे संत एकनाथ महाराज यांच्या जीवनामध्ये 6 अंक अत्यंत महत्वाचा आहे. संत एकनाथ महाराज आपल्या गुरूंचा जन्मदिवस आणि पुण्यतिथी षष्टीला साजरी करत होते. या सगळ्या उदाहरणांवरून 6 अंक एकनाथांच्या जीवनामध्ये किती महत्वाचं स्थान आहे आणि कार्य दाखवतो आहे त्याचा आपल्याला प्रत्यय येईल. एकनाथांची ग्रंथ संपदा आपण बघूया. एकनाथांचा पहिला ग्रंथ एकनाथी भागवत. श्रीमद भागवताचे 12 स्कंद आहे. त्यापैकी 11व्या स्कंदावर एकनाथांनी टीका लिहिलेली आहे. 1467 श्लोकांवर मराठी भाषेत भाष्य केलेले आहे, आणि ते भाष्य म्हणजे एकनाथी भागवत होय. एकनाथांचा दुसरा अत्यंत महत्वाचा ग्रंथ, दुसरी महत्वाची निर्मिती म्हणजे भावार्थ रामायण. भावार्थ रामायण हा संत एकनाथांचा शेवटचा ग्रंथ आहे. युद्धकांडातील 44व्या अध्यायापर्यंतचं लिखाण भावार्थ रामायणामध्ये संत एकनाथांनी केलेलं आहे. त्यानंतर ते कार्य अपूर्ण राहिलं, आणि ते कार्य त्यांचे शिष्य गावोबा यांनी पूर्ण केलेलं आहे. आणि आपल्या समोर जे भावार्थ रामायण आहे ते पूर्ण स्वरूपाचं रामायण हे संत एकनाथ आणि त्यांचे शिष्य गावोबा यांनी पूर्ण केलेलं आहे. संत एकनाथांचा तिसरा महत्वाचा ग्रंथ रुक्मिणी स्वयंवर आहे. रुक्मिणी हे लक्ष्मीचं रूप आहे, लक्ष्मीचा अवतार आहे. रुक्मिणी स्वयंवर हे वारकरी संप्रदायातील एक आख्यान काव्य आहे.
श्रीमद भागवताच्या दशमस्कंदातील 52व्या अध्यायावर रुक्मिणी स्वयंवर आधारित आहे. या 52व्या अध्यायातील 18 प्रसंगामध्ये तीन टप्प्यामध्ये वर्णन केलेलं आहे. श्रीकृष्ण वर्णन, प्रेमपत्र, रुक्मिणी हरण. नंबर 2 युद्ध आणि नंबर 3 विवाह वर्णन. या 3 टप्प्यामध्ये रुक्मिणी स्वयंवराचं आख्यान रचलेलं आहे. 1572 मध्ये हा ग्रंथ रामनवमीच्या दिवशी संत एकनाथांनी काशी क्षेत्री हा ग्रंथ पूर्ण केला. तशा अनेक संतांनी, तुकारामाची अभंगगाथा आहे, तसं ज्ञानेशाची ओवी आहे, तसं संत एकनाथांनी अभंगाचीही रचना केलेली आहे. आणि ही रचना सामान्यतः समाज प्रबोधनासाठी केलेली आहे. अभंगामधून रंजन करायचं आणि रंजनातून भजनाकडे न्यायचं, हे त्यांचं वेगळेपण आहे. त्यांच्या अभंगामध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख कुठे आढळत नाही, परंतु त्यांनी आपल्या सद्गुरूंचा उल्लेख वारंवार केलेला आढळतो. एका जनार्दनी किंवा जनार्दनाचा एका जनार्दना शरण एका जनार्दना, अशा प्रकारचे प्रचार त्यांनी आपल्या गुरूंवरचं उत्कट प्रेम आणि उत्कट भक्ती या उदाहरणांवरून, या विधानांवरून व्यक्त केलेली आहे. संत एकनाथांचा 5वा महत्वाचा ग्रंथ म्हणजे चतुश्लोकी. चतुश्लोकी हा संत एकनाथ महाराजांचा पहिला ग्रंथ आहे असं म्हणतात. आणि हा ग्रंथ त्यांचे गुरु जनार्दन स्वामींच्या आज्ञेने इसवी सन 1551च्या सुमारास श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे पूर्ण केला. एकनाथांचा 6वा ग्रंथ शुकाष्टक आहे. श्री शुकाचार्यांनी जे अष्टक लिहिलेलं आहे आणि त्यातून जो वेदांत मांडलेला आहे, वेदांचं जे सार काढलेलं आहे, ते संत एकनाथांनी मराठी भाषेमध्ये टीका स्वरूपात लिहून सोपं करून लोकांसाठी अनुवादित केलेलं आहे, रूपांतरित केलेलं आहे. संत एकनाथांचा 7वा ग्रंथ हस्तामलक. जगद्गुरु शंकराचार्य यांच्या 14 श्लोकी ग्रंथावर केलेली टीका म्हणजे हस्तामलक होय. जगद्गुरु शंकराचार्यांनी वर्णन केल्याप्रमाणे संत एकनाथ अत्यंत सोप्या शब्दात आत्म्याचं स्वरूप स्पष्ट करत आहेत. आत्मा हा परमात्म्याचा अंश असल्यामुळे तो नित्य तृप्त असतो आणि आत्मा हा शुद्ध स्वरूपात आहे. त्यामुळे जगातील ज्ञान किंवा अज्ञान त्याला स्पर्श करू शकत नाही. तो अलिप्त आहे, तो त्याला संगविरहित आहे. ही भूमिका
शंकराचार्यांची भूमिका अत्यंत सोप्या शब्दात हस्तामलक या ग्रंथामध्ये नाथांनी वर्णन केलेली आहे. आठवा जो ग्रंथ लिहिलेला आहे तो आहे स्वात्मसुख. स्वात्मसुख, आत्मसुख, स्व अधिक आत्म अधिक सुख. तपश्चर्या करणाऱ्या साधकांना, उपासना मार्गातील साधकांना पथदर्शक ठरेल अशा प्रकारचा हा ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये सद्गुरूची महती एकनाथ महाराजांनी सांगितलेली आहे. स्वच स्वरूप कसं आहे हे नाथ सांगतात आणि सद्गुरूंची भेट कशी घडावी, सद्गुरूंची कृपा कशी प्राप्त व्हावी आणि सद्गुरू कृपेतून स्वची ओळख कशी व्हावी, त्यासाठी कोणते उपाय करावेत साधकांनी, हे स्वात्मसुख या ग्रंथामधून एकनाथ महाराज सांगतात. 9वा ग्रंथ आहे आनंद लहरी. नावच आहे ग्रंथाचं आनंद लहरी. आनंदाच्या लहरी आहेत. जो सद्गुरूंना शरण राहतो त्याला आनंद लहरीचा अनुभव घेता येतो. देह म्हणजे बॉन्डेज, देह म्हणजे बंदिस्त अवस्था. या बंदिस्त अवस्थेमध्ये आत्मा हा मुक्त असतो, परंतु जीव हा बंदिस्त असतो. या देहात असताना सुद्धा मुक्तीचा अनुभव कसा घ्यायचा, मुक्तीची अनुभूती कशी घ्यायची आणि ती अनुभूती घेण्याची पात्रता सद्गुरु कृपेने कशी प्राप्त करून घ्यायची, हे आनंद लहरीमध्ये अतिशय सोप्या शब्दामध्ये सांगितलेलं आहे. 10वा ग्रंथ आहे चिरंजीव पद. अतिशय लहान ग्रंथ आहे आणि या ग्रंथातून जीवनाचं अंतिम सत्य काय आहे, अंतिम ध्येय काय आहे, अंतिम साध्य काय आहे हे सांगितलेलं आहे. अक्षय असलेलं चिरंजीव पद साधकाला प्राप्त करता आले पाहिजे. ज्या पदावरून तुम्हाला कोणीही कधीही हटवू शकणार नाही असं तुमचं स्थान तुम्ही या जीवनामध्ये प्राप्त करण्यासाठी कार्य करायला पाहिजे. तुमचं ध्रुवपद तुम्हाला सापडायला पाहिजे असा उपदेश एकनाथांनी या ठिकाणी केलेला आहे. जसा ज्ञानेश्वरांचा हरिपाठ प्रसिद्ध आहे तसा संत एकनाथांचा हरिपाठही प्रसिद्ध आहे. हा अतिशय लोकप्रिय ग्रंथ आहे आणि या ग्रंथाचं फलित संत एकनाथ पुढील प्रमाणे सांगतात. नित्य प्रेम भावे हरिपाठ गाय. नित्य प्रेम भावे, नित्य नियमाने आणि प्रेमाने हरिपाठाचं गायन करा. आणि जो गायन करेल नित्य आणि प्रेमाने हरिपाठाचं गायन करेल, हरिकृपा होय तयावरी, त्याच्यावर हरिकृपा नक्की होते. हरिमुखी गाता हरपली चिंता. तुमच्या जीवनाची सगळ्या चिंता ददात हरी तुम्ही गाता गाता मिटून जाते. आणि मग अंतिम काय आहे प्राप्ती, त्या नाही मागुता जन्म घेणे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. या जन्म मरणाच्या फेऱ्यातून तुमची सुटका होते, तुमची सुटका होते.
आणि हे अतिशय सोप्या शब्दात सांगितलेलं असल्यामुळे हे हरिपाठाचे अभंग साधकांमध्ये अतिशय प्रिय आहे. ब्रीदावली हा 12वा ग्रंथ आहे त्यांचा. हा ग्रंथ म्हणजे नाथांचे गुरु जनार्दन स्वामी आणि संत एकनाथ यांच्या पहिल्या भेटीमध्ये झालेला संवाद रूप ग्रंथ आहे. गुरूंनी नाथांना केलेले प्रश्न व नाथांनी गुरूंच्या प्रश्नाला दिलेली उत्तरे असा प्रश्नोत्तर स्वरूपाचा हा ग्रंथ आहे. आणि गुरुनी परीक्षा घेतल्यानंतर साक्षात दत्ताचं दर्शन त्यांना घडवल्यानंतर नाथांची झालेली अवस्था उन्मयी अवस्था आणि गुरुचं जीवनातील महत्व आणि गुरु परंपरा कशी चाललेली आहे या सगळ्याचं वर्णन ब्रीदावली या ग्रंथामध्ये आपल्याला सापडतं. 13वं वैशिष्ट्य संतनाथांच्या वाङ्मयाचं ते म्हणजे भारुड. अनेक प्रकारच्या भारुडांचा लोक कला प्रकारामध्ये प्रसिद्ध असलेला संत एकनाथांचा प्रकार म्हणजे भारुड. लोककल्याणासाठी लोकांच्या भाषेत लोकसंगीताचा वापर करून लोकांचे नाथ असलेल्या एकनाथांनी केलेली अलौकिक रचना म्हणजे भारुड होय. या भारुडातून काम, क्रोध, मद, मोह, मत्सर याचा विंचू हे सगळे उदाहरण अतिशय जीवनातले उदाहरण देऊन बऱ्याच गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न या भारुडातून करण्यात आलेला आहे. 14वा ग्रंथ आहे एकनाथ नीती. नीती कुठे कसे वागावे याचं शास्त्र म्हणजे नीतीशास्त्र. माणसाने समाजात वावरताना कशा प्रकारे वागावं याचा मार्गदर्शन देणारा हा ग्रंथ आहे. आणि प्रपंच आणि परमार्थ ही 2 चाकं आहेत माणसाच्या जीवनाची. त्याच्यामध्ये समतोल कसा सांभाळायचा याचं फार उत्तम मार्गदर्शन एकनाथांनी या ग्रंथामध्ये दिलेलं आहे, केलेलं आहे. एकनाथांच्या जीवनातील अत्यंत एक प्रसिद्ध गोष्ट आपण बघणार आहोत आणि त्यावरून एकनाथ यांचं जीवनविषयक तत्वज्ञान सोप्या शब्दात सांगण्याची त्यांची हातोटी कशी होती ते आपण बघणार आहोत. एकदा एकनाथांकडे एक व्यक्ती आली आणि त्या व्यक्तीने संत एकनाथांना विचारलं की तुमच्या आयुष्यामध्ये अनेक समस्या येतात आणि या समस्या वासून पुढे येतच असतात. एक सुटली की दुसरी, दुसरी झाली की तिसरी, तिसरी असली की चौथी. या समस्यांची मालिका कधी खंडित होत नाही. या समस्यांनी भरलेल्या जीवनामध्ये आणि अनुकूल परिस्थिती नसताना सुद्धा तुम्ही आनंदी कसे राहता याचं रहस्य काय असं त्या व्यक्तीने संत एकनाथांना विचारलं. चांगल्या काळामध्ये लोक आनंदी राहतात हे मान्य,
परंतु विपरीत काळामध्ये सकारात्मक दृष्टिकोन आणि आनंदी राहणे हे तुम्हाला कसं जमतं, असं त्या व्यक्तीने एकनाथांना विचारलं. एकनाथांनी व्यक्तीचा प्रश्न समजून घेतला आणि त्या व्यक्तीला एकच वाक्य सांगितलं की आजपासून 7व्या दिवशी तुझा मृत्यू होईल. या एका वाक्याचा त्या व्यक्तीवर इतका परिणाम झाला की ती व्यक्ती बदलूनच गेली. मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर त्या व्यक्तीला धक्का बसला आणि संत एकनाथ असं काहीतरी आपल्याला सांगतील अशी त्यांना अपेक्षा पण नव्हती. संत एकनाथांसारख्या लोक नायकाकडून असं काहीतरी सांगितलं जाणं हे संशयातीत गोष्ट आहे असं त्या व्यक्तीला वाटलं. आणि तो व्यक्ती एकनाथांना विचारलेला प्रश्न स्वतः पूर्णपणे विसरून गेला आणि तो शांत होऊन घरी गेला. घरी गेल्यावर त्याने विचार केला की आता 7च दिवस आपल्या जीवनातले राहिलेले आहेत आणि दुसऱ्या दिवसापासून त्या व्यक्तीचं वर्तन पूर्णपणे बदललं. तो आपल्या पत्नीशी विचारपूस करू लागला. मी तुझ्याशी फार वाईट वागलो अशी कबुली दिली. तो आपल्या अपत्यांशी बोलला. मी तुम्हाला मारलं, तुम्हाला रागवलो, याच्याबद्दल मला खंत वाटते आहे, खेद होतो आहे असं त्यांनी सांगितलं. आजूबाजूच्या शेजारच्यांशी, समाजातील लोकांशी तो अनपेक्षितरित्या प्रेमाने वागायला लागला. त्यांना त्यांचा आदर द्यायला लागला. त्यांना मदत करण्यासाठी तत्पर राहायला लागला. आणि या 7 दिवसामध्ये त्या व्यक्तीचं वर्तन संपूर्ण आमूलाग्र बदलून गेलं. त्याच्या घरातील लोक, त्याचे सुहृद मित्र, शेजारी खूप आनंदित झाले की त्याच्या वर्तनातील सकारात्मक बदल बघून. 7व्या दिवशी ती व्यक्ती अंगणात बसली होती आणि विचार करत होती की आजचा 7वा दिवस आहे आणि आज आपला मृत्यू होणार आहे. संत एकनाथ 7व्या दिवशी त्या व्यक्तीच्या घरी पोहोचले. एकनाथजींना बघून ती व्यक्ती उठून उभी राहिली. एकनाथजींना त्यांनी उच्चासनावर बसविले. आसनस्थ होण्याची विनंती केली. एकनाथजींनी त्याला विचारलं की हे माणसा, तुझ्या आयुष्यातले गेले 7 दिवस कसे गेलेत? त्या व्यक्तीने उत्तर दिलं, सर 7 दिवस खूप चांगले होते. माझ्या आयुष्यातील तो परमोच्च काळ होता, सर्वोच्च काळ होता, सर्वोत्तम काळ होता. मी कुटुंबियांसोबत, सुहृदांसोबत, शेजाऱ्यांसोबत, समाजातील लोकांबरोबर प्रेमाने राहिलो आणि मी प्रेम दिल्यामुळे इतरही लोक मला प्रेम देऊ लागलेत. मी त्यांना आदर दिला त्यामुळे त्यांच्याकडूनही मला आदर मिळाला. कोणाशीही माझा वादविवाद झाला नाही, कोणावर मी रागवलो नाही, कोणाशी मी भांडलो नाही, पैशासाठी मी धावलो नाही, पैशाचा लोभ दाखवला नाही, कधी खोटं बोललो नाही. आता माझं मन पूर्णपणे शांत झालेलं आहे, शांत झालो आहे. असं का झालं?
असं त्या माणसाने स्वतःच्या मनाला विचारलं. त्याने सांगितलं की आता माझा जीवनाचा अंत जवळ आलेला आहे, तर या जीवनाच्या शेवटच्या दिवसामध्ये मी विनाकारण माझ्या आजूबाजूला असणाऱ्या, अवतीभवती असणाऱ्या लोकांचे नाते का खराब करू. हे सगळं बोलणं ऐकून घेतल्यानंतर एकनाथजी म्हणायला लागले, भाऊ, तू मला माझ्या आनंदाचे कारण विचारले आणि म्हणून मी तुला तू 7 दिवसाने मरणार असल्याचे सांगितले. तुझ्या मनाने 7 दिवसानंतर मी मरणार हे सत्य स्वीकारल्यावर तू आनंदी राहू लागलास, लोकांच्या आनंदाचा विचार करू लागलास आणि आनंदाचं रहस्य तुला प्राप्त झालं, आनंदाची गुरुकिल्ली तुला खमवली. तुला एक सत्य कळलं की मृत्यू हे अटळ सत्य आहे. मृत्यू तर एक दिवस येणारच आहे. ज्याचा जन्म झालेला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे. तुझाही मृत्यू नक्की होईल, परंतु आता 7 दिवसामध्ये तू जसा इतरांशी वागला तसाच वागत राहा. लोकांचे आयुष्य आनंदाने भरून टाक. तुम्ही सगळ्यांना प्रेमाने सामोरे जाल तर तुमच्या जीवनामध्ये कोणीही शत्रू नसतील. तुम्ही इतरांपासून, वाईटांपासून दूर राहाल तर तुम्ही कठीण काळातही आनंदी राहाल. वाईट लोक तुमच्या जीवनामध्ये येणार नाही असं नाही. संत एकनाथांच्या जीवनामध्येही वाईट लोक आलेत. एक व्यक्ती झाडावर बसून संत एकनाथ नदीच्या तीरावरून आंघोळ करून पाणी घेऊन जात असताना त्यांच्या अंगावर थुकत होता आणि असं सगळं पुन्हा त्यांनी थुकल्यानंतर संत एकनाथ परत जाऊन परत आंघोळ करून परत पाणी घेऊन परत वापस यायचे होते. पुन्हा तो माणूस त्या संत एकनाथांवर थुकला. असं 108 वेळा झालं. संत एकनाथ ना संतापले, ना चिडले, ना रागाने त्या व्यक्तीकडे पाहिलं. आणि 108 वेळा झाल्यानंतर त्या झाडावर बसून एकनाथांच्या अंगावर थुकणाऱ्या माणसाला स्वतःची दया आली, कीव आली. स्वतःच्या कृत्याचं वाईट वाटू लागलं आणि तो खाली येऊन संत एकनाथांना म्हणायला लागला, मी तुमच्यावर इतके वेळा थुकलो तरी तुम्ही चिडला नाहीत, तुम्ही शांत राहिलात. संत एकनाथ म्हणाले, अरे तू माझ्याकडून एक पुण्य कर्म करून घेतलं. एका दिवसात 108 वेळा माझं गंगा स्नान झालं. मी तुझा आभारी आहे, मी तुझा कृतज्ञ आहे. हा मनाचा मोठेपणा दाखवणारा, समविचारी असणारा संत एकनाथांचा स्वभाव आपण आपल्या जीवनामध्ये आचरला पाहिजे. या व्यक्तीला मृत्यू तुझा 7 दिवसांनी येणार आहे हे सांगून संत एकनाथांनी त्याचं जीवन बदललं. संत एकनाथांना या गोष्टीतून एक वेदांताचं तत्व सांगायचं होतं आणि ते वेदांताचं तत्व व्यवहारी भाषेमध्ये संत एकनाथांनी सांगितलं. आणि ते वेदांताचं तत्व होतं, गृहीत इव केशेषु मृत्यूना धर्ममाचरेत, की तुमचा
केस मृत्यूने धरलेला आहे. तुमचे डोक्याचे केस मृत्यूच्या हातात आहे. गृहीत इव केशेषु मृत्यूना, हे समजून तुम्ही धर्माचरण करा. आणि धर्म काय सांगतो? धर्म सांगतो प्रेम. प्रेम द्या, आनंद द्या, आनंदाचे डोही आनंद तरंग. प्रेमच द्या, कारण प्रेम हे सर्वोत्तम औषध आहे, सर्वोत्तम सत्य आहे. प्रेमाला प्रेम वाढायला लागतं, सौहार्द वाढावं लागतं, आणि मग आनंदाच्या डोही आनंद तरंग निर्माण होतात. म्हणून गृहीत इव केशेषु मृत्यूना धर्ममाचरेत, हा सोपा वेदांताचं तत्व एका गोष्टीतून संत एकनाथांनी समजावून सांगितलं. इतक्या सोप्या भाषेमध्ये जीवनाचं तत्वज्ञान उलगडून सांगणाऱ्या संत एकनाथांना एकनाथ षष्टीच्या निमित्ताने नतमस्तक होऊन विनम्र अभिवादन करूया. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की लिहा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, आणि अशा नवीन व्हिडिओसाठी पुढच्या व्हिडिओची वाट पहा. धन्यवाद.